ठीक आहे. आज आपण पिरियडायझेशन आणि प्लॅनिंग बद्दल डिस्कस करणार आहोत. त्याच्या आधी आपलं थोडंसं मागच्या वेळेस एंड्युरन्स बद्दल डिस्कशन राहिलेलं. बऱ्याच जणांचे काही-काही प्रश्न होते. तर ते आधी आपण एक ब्रीफमध्ये सॉल्व्ह करूया. हं. तर इंटेन्सिटी म्हणजे एंड्युरन्स मेजर करण्याचे भरपूर मार्ग आहेत. म्हणजे तुम्ही कसं फील होतंय, किती जास्ती व्यायाम झालाय माझा, हे कसं मला वाटतंय ह्याच्यावरून पण फीलिंग पण आपण डिसाईड करू शकतो. पण मेजरेबल असतात मेनली 2 की मॅक्सिमम हार्ट रेट आणि दुसरं मॅक्सिमम स्पीड. तर मॅक्सिमम हार्ट रेटचं कॅल्क्युलेशन सगळ्यांनी मला विचारलं होतं, की आपण कसं कॅल्क्युलेट करतो आपला टार्गेट हार्ट रेट. तर आपण आधी मागच्या वेळेस डिस्कस केलं होतं तसं मॅक्सिमम हार्ट रेट म्हणजे तुमचा 222 मायनस एज. आणि त्याच्यानंतर काय करायचं, की तुम्हाला रेस्टिंग हार्ट रेट म्हणजे झोपून उठल्यावर आपला रेस्टिंग पल्स आपण मेजर करायचं. रेस्टिंग हार्ट रेट मेजर करायचं. मग मॅक्सिमम हार्ट रेट मिळतं आपल्याला, रेस्टिंग हार्ट रेट मिळतं. त्याच्यानंतर एक हार्ट रेट रिझर्व्ह म्हणून असतं. तर हार्ट रेट रिझर्व्ह म्हणजे काय आहे, की इज अ टार्गेट हार्ट रेट. हार्ट रेट रिझर्व्ह इज अ गुड इंडिकेटर ऑफ युअर फिटनेस ॲक्चुअली. म्हणून मग आपण हार्ट रेट रिझर्व्ह काढतो. हार्ट रेट रिझर्व्ह कसं काढायचं, की मॅक्सिमम हार्ट रेट मायनस युअर जे तुमचं म्हणजे 220 मायनस एज मिळाले, ते त्यातनं तुम्ही रेस्टिंग हार्ट रेट मायनस कराल. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला हे आपल्याला ठरवायला पाहिजे, की तुमच्या कोणत्या झोनमध्ये आपल्याला ट्रेनिंग करायचंय. जनरली त्याला त्याच्यात एक 5 किंवा 6 झोन्स असतात. हं. तर झोन 1 आणि झोन 2 हा जो असतो ना, हे जनरली मॅरेथॉन रनर्स ह्या झोनमध्ये ट्रेन करतात. म्हणजे 50% to 70% जे आहे, ह्या झोनमध्ये जनरली मॅरेथॉन रनर्स, सायकलिस्ट, स्विमर्स हे लाँग डिस्टन्सवाले ते सगळे ह्या झोनमध्ये ट्रेन करतात. त्याच्यानंतर जर आपल्याला 3 आणि 4 म्हणजे एक मिडल झोन आहे, की मॅरेथॉन रनर्सना स्पीड जेव्हा वाढवायचा असेल आणि एकदम लाँग डिस्टन्समध्ये स्पीड. मग कधी-कधी ते 3 to 4 झोनमध्ये हे करतात, ट्रेनिंग करतात. म्हणजे 70% to 90% ऑफ देअर मॅक्सिमम हार्ट रेट. आणि झोन 5 आणि झोन एक 6 आहे, जो आपल्या खो-खोला असणार आहे. म्हणजे झोन 5 आहे ते 100% पर्यंत जातं. आपल्या खो-खोमध्ये आपण 130% पण जाऊ शकतो. हं. तर झोन 5 आणि 6 आपल्या खो-खोसाठी आहे. तर आपण काय करायचंय, जो टार्गेट हार्ट रेट किंवा हार्ट रेट रिझर्व्ह जे आपल्याला मिळाले आहे, ते आपण त्या पर्सन म्हणजे समजा आपल्याला 3rd झोनमध्ये करायचंय प्रॅक्टिस. तर आपण 70/100 म्हणजे 0.7 नी मल्टिप्लाय करायचंय हार्ट रेट रिझर्व्हला. म्हणजे आपल्याला 70% मिळतं. तसंच आपल्याला 80% करायचं. म्हणजे तुम्हाला ते टार्गेट हार्ट रेट 70 टू 80 मध्ये माझं हार्ट रेट राहिलं पाहिजे, ह्याच्यामध्ये आपल्याला ट्रेनिंग करायचं. फॉर एक्झाम्पल मी एक एक्झाम्पल दिलंय, की एक 45 इयर्सचा माणूस आहे. तर आपण मॅक्सिमम हार्ट रेट करणार 220 मायनस 45 म्हणजे 175 येणार. हार्ट रेट तुमचं रेस्टिंग हार्ट रेट जे घरी तुम्ही सकाळी उठल्यावर कराल, ते तुमचं समजा 80 आहे. आणि ते 60 टू 100च्या मध्ये जनरली असतं रेस्टिंग हार्ट रेट. आणि नंतर मग तुम्ही टार्गेट हार्ट किंवा हार्ट रेट रिझर्व्ह काढाल. म्हणजे मॅक्सिमम हार्ट रेट जे मिळाले 175 मायनस 80 इज इक्वल टू 95 म्हणजे तुमचं जे हार्ट रेट रिझर्व्ह इज 95. हं. आणि तुमचं जे 95 इंटू 0.7 म्हणजे 70% आपण केलं, की ते 66.5 येतं. हं. आणि 85% आपण बघितलं तर 95 इंटू 0.85 म्हणजे 80 टू 80.75 येतं. मग ते सगळे मला कॅल्क्युलेशन विचारत होते, मी कॅल्क्युलेशन दाखवलंय. तर आपल्याला काय आलंय रेस्टिंग हार्ट रेट तुम्हाला काय करायचं रेस्टिंग हार्ट रेट प्लस 70% इज इक्वल टू 146 करायचंय आपल्याला. हे आपल्याला झोन आलाय. झोन मिळाला त्याच्यामध्ये आपल्याला रेस्टिंग हार्ट रेट ॲड करायचंय आपलं. म्हणजे 146 आणि 160.75 जे काय त्यामध्ये आपला टार्गेट हार्ट रेट झोन आहे. असं आपण टार्गेट हार्ट रेट काढतोय. रेस्टिंग हार्ट रेट प्लस युअर झोन विल बी युअर टार्गेट हार्ट रेट. टार्गेट हार्ट रेट झोन काय असणार आहे, की 146.5 टू 60 म्हणजे ह्याच्यात तुम्हाला हार्ट रेट मेजर करायचं. तर ॲक्चुअली कसं आहे, की हे करण्यासाठी ना एवढे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात आपल्याला. म्हणून मग सिम्पलर मेथड आहे, की
तुमचा मॅक्सिमम एरोबिक स्पीड. हे खूपच सिंपल मेथड आहे. आपल्याला हार्ट रेट एकतर हे सगळे कॅल्क्युलेशन्स जर आपल्याकडे एक मशीन असेल किंवा पोलर बीड जसं मी म्हणले होते, तसं मशीन असेल ना, तर हे कॅल्क्युलेशन आपल्याला ते ऑलरेडी त्या मशीनमध्येच दिसतात. हं. पण हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला अव्हॉइड करायचे असतील, तर आपण आणि आपल्याकडे मशीन नसेल कोणचं, तर आपण मॅक्सिमम एरोबिक स्पीडनी कॅल्क्युलेट करू शकतो. मॅक्सिमम हार्ट रेटचं काय असतं, की आपण जर मशीनच नसेल आपल्याला, तर त्या ट्रेनिंग झोनमध्ये तो पळतोय की नाही, हा स्पीड जो आहे तो मेंटेन करणं पण खूप अवघड आहे. म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी गॅजेट लागणारच आहे. जर मॅक्सिमम एरोबिक स्पीड किंवा मॅक्सिमम एरोबिक आपला हार्ट हार्ट रेट आपल्याला तो त्या इंटेन्सिटी झोनमध्ये ठेवायचा असेल तर. तर थोडं स्पीड जो आहे तो सिंपल मेथड आहे. हं. तर इकडे काय आपण समजा मल्टीस्टेज बीप टेस्ट केली, तर हे ऑलरेडी फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट केलंय, की बीप लेव्हल समजा आपली 4 असेल, तर तुमचा मॅक्सिमम एरोबिक स्पीड 10.5 असेल. इन किलोमीटर आणि म्हणजे तो 2.93 मीटर पर सेकंड. एका मीटरला तो 2.93 सेकंडमध्ये तो कव्हर करतो. 1 मीटर असा त्याचा अर्थ आहे. हां. 1 मीटर तो 2.93 सेकंडमध्ये कव्हर करू शकतो. तर असं हे बीप लेव्हल्स जे आहेत ते आपले वाढत जातात, की पण फक्त ते मीटर पर सेकंडमध्ये म्हणजे एका सेकंदात 2.93 ते कव्हर करू शकतात. हं. म्हणजे आपल्याला टाईम एक मिळतो आणि किती मीटर कव्हर करू शकतात ते मिळतं. आता ह्याच्यावर आपल्याला ही सोपं पण आहे, की प्लेयरला सांगायचं 1200 मीटर तुम्ही पळा 5 मिनिटासाठी. हं. आणि म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 1200 मीटर पळला तो 300 सेकंड्समध्ये म्हणजे 4 मीटर पर सेकंड म्हणजे एका सेकंदात तो 4 मीटर पळू शकतो. हे एवढं सिंपल कॅल्क्युलेशन आहे, की समजा त्याचा स्पीड जो आहे, वेग जो आहे आपल्याला कळून येतो आणि हा बीप टेस्ट जो आहे, त्याच्यात हे कॅल्क्युलेशन्स ऑलरेडी केलेले आहेत. हं, की तो 3 तो म्हणजे किती वेळात तो पळू शकतो 1 मीटर हे आपल्याला लगेच कळून येतं. मग आपल्याला कॅल्क्युलेशनला खूप सोपं पडतं, की समजा आपल्याला 10 सेकंद पळायचं असेल, त्या प्लेयरला सांगायचं, की "बाबा तू 10 सेकंद पळ." तर लगेच आपल्याला कळतं, की तो 40 मीटर पळू शकेल 10 सेकंदात. ठीक आहे. तर हे इतकं सोपं गणित आहे, की मॅक्सिमम फक्त आपल्याला मॅक्सिमम स्टॉपवॉच लागेल. तेवढंच फक्त लागेल जे आपल्या मोबाईलवर पण मिळतं. म्हणून मग मॅक्सिमम एरोबिक स्पीड इस अ व्हेरी सिंपल मेथड ऑफ कॅल्क्युलेटिंग युअर स्पीड आणि एंड्युरन्स ट्रेनिंग तसं आपल्याला इझिली करता येतं, की एका मीटरमध्ये बाबा हा एवढ्या वेळात पळतोय. हं. तसं कॅल्क्युलेशनला आपल्याला खूप सोपं आहे आणि तसंच ट्रेनिंग झोन आहे म्हणजे मॅक्सिमम एरोबिक स्पीडचं पण ट्रेनिंग झोन्स तसेच आहेत, की 1, 2, 3, 4, 5, 6 हां, की 70% ऑफ युअर मॅक्सिमम एरोबिक स्पीड इस झोन 1 आणि झोन 4 किंवा झोन 5 जो आपल्याला हवा आहे तो सेम आहे. टार्गेट हार्ट रेटच्या सेमच आहेत, की 93 आणि 100 हून जास्ती झोन 6 तर आपलं जे एंड्युरन्सला आहे ते झोन 5 आणि 6 मध्ये आपल्याला ठेवायचंय. तर आपल्याकडे मागच्या वेळेस आपण बोललो तसे मेनली 3 प्रकारचे एंड्युरन्स ट्रेनिंग असतात. हां. एक तर कंटिन्युअस म्हणजे मी चालले 1 तासभर चालले किंवा 1 तासभर जॉगिंग केलं. कोणचीही क्रिया मी जास्ती वेळ केली त्याला म्हणतात कंटिन्युअस ट्रेनिंग. दुसरं आहे फार्टलेक. फार्टलेक म्हणजे काय, की मी कंटिन्युअसली पळतीये पण मध्ये-मध्ये मी माझा स्पीड वेग वाढवतेय. मध्ये-मध्ये वाढवायचा. एक मॅक्सिमल इंटेन्सिटीला तुमच्या जायचं मध्ये-मध्ये म्हणजे 3 राउंड मे बी वॉकिंग केलं मी. एक राउंड जोरात मॅक्सिमम स्पीडवर पळले. त्याला म्हणतात फार्टलेक. हं. तिसरं आहे की इंटरव्हल ट्रेनिंग. तर इंटरव्हल ट्रेनिंग आपल्या खो-खोसाठी खूप महत्वाचं आहे. तर त्याच्यात आहे मेनली 2 की लाँग इंटरव्हल्स आहेत आणि शॉर्ट इंटरव्हल्स आहेत. लाँग इंटरव्हल म्हणजे काय, की तो 3 मिनिटं पळत राहणार आहे प्लेयर आणि अ, 1 मिनिट किंवा 1 मिनिटापेक्षा जास्ती पळणे म्हणजे लाँग इंटरव्हल्स. आणि 1 मिनिटापेक्षा कमी पळणे म्हणजे शॉर्ट इंटरव्हल. तर ह्याच्याबद्दल आपण डिस्कस करू. तर खो-खो स्पेसिफिक एंड्युरन्स इस इंटरव्हल ट्रेनिंग. तर इंटरव्हल ट्रेनिंग पर्यंत आपण कसं पोहोचायचं? तर पहिल्यांदा आपण आपलं मॅक्सिमम एरोबिक स्पीड कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे बीप टेस्ट करा किंवा तुम्ही 5 मिनिट पळवा 1200 मीटरमध्ये. तर तुम्ही तो मॅक्सिमम एरोबिक स्पीड काढायचा आधी तुमचा.
त्याच्यानंतर मग म्हणजे मॅक्सिमम एरोबिक स्पीडच्या टेस्टच्या अनुसार तुम्ही ट्रेनिंग प्रिस्क्राईब करायचं. तर इथे काय केलंय, की हे प्लेयर्स आहेत, तर ते डिस्टन्स वाईज त्यांचं आपण आधी काय काढून द्यायचं, की 70% एम-ए-एसला किती होईल, 100% किती होईल आणि 120% किती होईल. फॉर एक्झाम्पल आता मी हे टेबल केलं, की इकडे असणारे प्लेयरचं नाव, हं, प्लेयरचं नाव, तो किती पडला किंवा बीप टेस्टमध्ये किती लेव्हल त्याची आली, हं, आणि त्याचं 100% किती होतं बीप टेस्टमध्ये. मग मी काढीन त्याचं 70% मध्ये किती होतं. म्हणजे मी 0.7 ने त्याला मल्टिप्लाय करेन. तसंच मी 120/100 म्हणजे त्याला मी मल्टिप्लाय करीन. हां, 120चा मी एम-ए-एस काढीन, 70चा एम-ए-एस काढीन आणि 100चा एम-ए-एस काढीन. हं. तर हे आपल्याला 3 व्हॅल्यूज माहिती असायला पाहिजे, जर आपल्याला ट्रेनिंग त्या प्लेयरला द्यायचंय. तर पहिल्यांदा जेव्हा आपण एन्ड्युरन्स नवीन प्लेयर आहे, त्याला माहीत नाही, तर आपण पहिल्यांदा कंटिन्युअस ट्रेनिंगने सुरू करतो. जसं मागच्या वेळेस म्हणलेलं आणि त्याला आपण इकडे कॅल्क्युलेट केलं तर 70% जो एम-एस त्या ट्रेनिंग झोनमध्ये त्याला पळवतो. हां, म्हणजे तेवढा डिस्टन्सच्या स्पीडमध्ये त्याला पळवतो. हं. आणि मग कंटिन्युअसली आपण सुरू करतो. फॉर मोर दॅन 30 मिनिट्स झालं पाहिजे. 30 टू 60 मिनिट्स झालं पाहिजे कंटिन्युअस ट्रेनिंग. त्याच्यानंतर आपण फार्टलेग करतो, की एकदा कंटिन्युअस ट्रेनिंग 2 आठवडे आपण दिले मे बी, तर 2 आठवडे कंटिन्युअस ट्रेनिंग दिल्यानंतर त्याची कॅपेबिलिटी वाढली. त्याच्यानंतर आपण फार्टलेग देणार आहे. तर फार्टलेग आपण देताना मध्येच जो आपला मॅक्सिमम एरोबिक स्पीड जो 90% आहे, तेवढ्या डिस्टन्सला त्याला मध्येच आपण पळवणार. मग फास्ट ट्रॅक ट्रेनिंग देऊ आपण 1-2 आठवडे त्यांना, की मध्ये-मध्येच शॉर्ट बर्स्ट आणि त्याच्यानंतर आपण इंटरव्हल ट्रेनिंगवर जाऊ. तर इंटरव्हल ट्रेनिंग म्हणजे लाँग ड्युरेशन आहे. लाँग ड्युरेशन म्हणजे आपण मोर दॅन 1 मिनिट त्यांना पळवणार आहे. आपला जो वर्क रेस्ट रेशो जो आहे, तो जनरली 1:1 राहतो. म्हणजे मी 3 मिनिटं पळायला लावलं, तर 3 मिनिटं चालायला लावीन. असा वर्क रेस्ट रेशो आपला असेल, की 3 मिनिटं पळणार, 3 मिनिटं चालणार, 3 मिनिटं पळणार, असं इंटरव्हल ट्रेनिंगमध्ये लाँग ड्युरेशनमध्ये होणार आहे. आणि ह्याचा मॅक्सिमम स्पीड जो आहे, जेव्हा वर्क असणार आहे, तो 92 ते 100% ऑफ मॅक्सिमम एरोबिक स्पीडमध्ये तो पळणार आहे. म्हणजे ते आपण डिस्कस म्हणजे आपण डिस्टन्स जो आहे, तेवढा घ्यायचा आहे. समजा मी म्हटलं, की 4 मीटर पर सेकंद तो पळू शकतो. तर आपण 40 मीटर डिस्टन्स मोजायचा आहे. आणि त्या 40 मीटर डिस्टन्समध्येच त्याला पळायला लावायचं आहे फास्ट. म्हणजे आणि स्टॉपवॉच लावून आपल्याला त्याचा टायमिंग पण कळणार आहे. तर लाँग डिस्टन्समध्ये तो हे राउंड्स जे आहेत, तो 3 मिनिटं पळणार. मग 3 मिनिटाचा तुम्ही डिस्टन्स आपल्याला मेजर करता येईल, की एवढे मीटर 3 मिनिटामध्ये तो पळू शकतो. त्या स्पीडमध्ये, मॅक्सिमम स्पीडमध्ये 100% स्पीडमध्ये 3 मिनिटं त्यांनी तेवढा डिस्टन्स पळायचा आहे. ओके. हे असणार आहे ड्युरेशन आणि शॉर्ट ड्युरेशन म्हणजे काय असणार आहे, की 1 मिनिटहून कमी म्हणजे 10 सेकंद, 15 सेकंद, 40 सेकंद हे सगळे शॉर्ट ड्युरेशनमध्ये येणार आहे, की 10 सेकंद पळणार, 10 सेकंद ब्रेक, 10 सेकंद पळणार, 10 सेकंद ब्रेक. म्हणजे ह्याची इंटेन्सिटी जी आहे, छोटासा डिस्टन्स आहे, ह्याची इंटेन्सिटी आपण 130% पर्यंत घेऊन जाऊ शकतो. कारण काय ते शॉर्ट ड्युरेशन आणि हे एकदम खो-खो सारखं आहे. शॉर्ट ड्युरेशन जे आहे, शॉर्ट ड्युरेशन स्प्रिंट्स असतात खो-खोमध्ये. त्या लेव्हलला आपल्याला प्लेयरला आणायचंय एन्ड्युरन्स करता. तर शॉर्ट इंटरव्हल्समध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर 4 वेगवेगळे प्रकार आहेत. तर मेन फर्स्ट म्हणजे रनिंग ट्रायंगल्स आहेत. रनिंग ट्रायंगल्स म्हणजे काय? आपल्याला एक ट्रायंगल्स बनवायचे पण रनिंग ट्रायंगल्समध्ये तर कोचला ते ट्रायंगल सेट करावे लागतात. हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून हे कॉमन मेथड नाहीये ट्रेनिंगची. पण जर आपल्याकडे एक मोठं फील्ड असेल आणि तो रेक्टेंगल ऑलरेडी मार्क केलेले असतील, तर रनिंग रेक्टेंगल ही मेथड आपण करू शकतो, की आपण एक डिस्टन्स मेजर करायचा, जे जे की 15 सेकंद पळू शकेल. 15 सेकंद तो पळणार ॲट 100% एम-ए-एस आणि 15 सेकंद चालणार 70% एम-ए-एसला. तर रेक्टेंगल फॉर्ममध्ये असणार आहे. तर लाँग लाईन असेल रेक्टेंगलची तिथे तो चालणार आणि शॉर्ट लाईन असेल तिथे तो पळणार. तर असं आपल्याला हे रेशो मॅनेज करून रेक्टेंगल्स फॉर्म करायला. तर ह्याच्याबद्दल जास्ती मी नाही बोलत कारण ही एवढी कॉमन टेक्निक नाहीये. युरोफिट मेथड जी आहे,
ती सर्वात कॉमन आहे. ते काय फक्त स्ट्रेट लाईन्स आपल्याला आखायचेत. तर ही सर्वात कॉमन आणि एकदम सिंपल इझी टू सेटअप मेथड आहे. ते प्लेयर्सना फक्त आपण स्ट्रेट लाईन आखून द्यायचेत आणि 15 सेकंड इस टू 15 सेकंड हा वर्क रेस्ट रेशो असणार आहे, की 15 सेकंदात त्यांनी त्या लाईनीमध्ये डिस्टन्समध्ये पळायचंय आणि 15 सेकंद चालायचंय. परत 15 सेकंद पळायचंय, 15 सेकंद चालायचंय. तर असा तो असणार आहे आणि जेव्हा 15 सेकंद पळतो त्याची मॅक्सिमम इंटेन्सिटी 120% असणार आहे. तर 120% जे आपण आधी कॅल्क्युलेट केलं होतं, तो डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे समजा आपण हे घेतोय 4 मीटर पर सेकंड घेतोय. तर आपल्याला अ, 4 इंटू 120/100 म्हणजे आपल्याला 120% जो हे स्पीड आहे, तो आपल्याला कळेल. हं. तर तसं ते कॅल्क्युलेट करायचंय. ठीक आहे. तर त्याच्यानंतर युरोफिट मेथड आहे. टबाटा मेथड आहे. टबाटा मेथड म्हणजे तसं सेमच आहे. फक्त त्याच्यात काय असतं रेशो कमी आहे. म्हणजे रेशो 2:1 आहे, की पळणार तो 20 सेकंद आणि रेस्ट कमी-कमी होत जाते. रेस्ट फक्त 10 सेकंद करणार. तर हे खूप डिफिकल्ट मेथड आहे टबाटा मेथड. ही प्लेयरना करणं थोडं इम्पॉसिबल आहे. थोडी डिफिकल्ट आहे. कारण का 2:1 रेशो मेंटेन करणं खूपच अवघड आहे. म्हणून मग एक मॉडिफाईड टबाटा अशी अनप्रेडिक्टेबल टबाटा म्हणून एक मेथड केली आहे, की युरोफिट मेथड नंतर 1:1 मध्ये सोपं व्हायला लागलं प्लेयरला. मग अनप्रेडिक्टेबल टबाटामध्ये जायचं, की 2:1 रेशो आपण घ्यायचा. म्हणजे 4 सेकंद तो पळणार आणि 4 सेकंद चालणार. मग 8 सेकंद पळणार, 8 सेकंद असं रेशो बदलत राहायचे. हं. पण ते 2:1 ते मी 1:2 तर असे हे रेशोज आपल्याला अ, बदलत राहायचे. एक मिनिट. ठीक आहे. तर हे मी छोटे डायग्राम काढले. तर हा रेक्टेंग्युलर रनिंग आहे. हं. तर इकडे भरपूर ग्रुप्स तुम्ही कराल प्लेयर्सचं, की 72 मीटर, 69 मीटर, 66 मीटर असे एक-एक ग्रुप्स तुम्ही करणार. प्लेयर्सची बीप टेस्ट करून त्यांना वेगवेगळं करणार आणि 72 मीटरला जो एकदम चांगलावाला प्लेयर आहे तो जास्ती डिस्टन्स पळणार आणि जो वीकवाला प्लेयर आहे तो कमी डिस्टन्स पळणार. तर असं एक रेक्टेंग्युलर आपण डिस्टन्स मार्क करून 100% मॅक्सिमम रनिंग आणि 70% स्मॉल डिस्टन्स रनिंग. तर तसं आपण यात करणार आहे. ही आहे दुसरी युरोफिट मेथड. युरोफिट मेथडला फक्त असे लाईन्स मार्क करत, स्ट्रेट लाईन्स मार्क करत जायचेत आणि प्रत्येकाच्या 120 एम-एस-ला आपण त्याला पळायला तो डिस्टन्स मेजर करून तेवढ्या लाईनी आखायच्यात फक्त. तर सोपी मेथड आहे. टबाटा मेथड अशी आहे, की परत स्ट्रेटच लाईन आहे. वॉकिंगचा वेगळा डिस्टन्स दिलाय त्यांनी, की इथून इथपर्यंत पळायचं, इथून इथपर्यंत चालायचं. हं. तर असे हे वेगवेगळे एंड्युरन्सचे टेक्निक्स आहेत. तर ह्यात कोणाला आता शंका आहेत का? मग नंतर मी पिरियडायझेशन आणि प्लॅनिंगमध्ये जाईन. ह्यात आता शंका आहेत कोणाला? हॅलो, सुशील? ठीक आहे. मला वाटतं सुशील नाहीये. आपण येस मॅम, पुढे येस आहे. जाऊया. येस मॅम. हां, सर आहे ना. अरे हां, कॅन वी हॅव सम इथे क्वेशन आन्सर जर एंड्युरन्सवर असतील ना, तर आपण घेऊ शकतो. ओके, ओके. हं. आता आपण ह्या टॉपिकला जाऊया. पिरियडायझेशन आणि प्लॅनिंग. ठीक आहे. तर पिरियडायझेशन म्हणजे काय? तर ह्याचा महत्त्व मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती आहे, की पिरियडायझेशन म्हणजे काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे? तर फक्त एक मी छोटीशी स्टोरी सांगणार आहे इथे, की मी एकदा ट्रेनिंग करत होते आणि एक ट्रेनर माझं ट्रेनिंग घेत होता. तर पहिला का दुसरा दिवस होता माझ्या ट्रेनिंगचा आणि तो जो ट्रेनर आहे, तर त्याला सायंटिफिक बेस खूप जास्ती नव्हता. हं.
तर त्यांनी माझे खूप जंप ट्रेनिंग घेतलं होतं. तर तेव्हा पॉवर ट्रेनिंग किंवा जंप ट्रेनिंग ह्या ड्रिल्स जास्ती झाल्या होत्या आणि मला इंजुरी आय लँडेड अप इन इंजुरी म्हणजे मला इंजुरी झाली. गुडघा दुखायला लागला माझा नेक्स्ट डे. तर अं, तेव्हा मला कळलं, की नाही आपल्याला एक स्ट्रेंथ बेस ठेवणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्या अंगात जर प्रॉपर स्ट्रेंथच नाहीये, एक स्ट्रेंथ बेसच नाहीये, मसल्सची ताकदच नाहीये, तर मग मला उड्या मारताच येणार नाही. मला पॉवर ट्रेनिंग करताच येणार नाहीये. तर आधी माझी प्रॉपर स्ट्रेंथ नसेल, तर मला पॉवर, उडी मारणं, डाइव्ह मारणं हे जमणार नाहीये. हं. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, की हेच आपण आणि पिरियडायझेशन आणि प्लॅनिंगमध्ये करतो, की आपण एकानंतर एक म्हणजे समजा आता आपण कंटिन्युअस ट्रेनिंग घेतलेलं. आपण डायरेक्टली 2:1 टबाटावर नाही जाता येणार आहे आपल्याला. आपण तेव्हा त्या लगेच प्लेयरला 2:1 बाबा शॉर्ट इंटरव्हल्स कर, ते सांगितलं तर तो उद्या इतका दमून जाईल, की खेळणारच नाही. तर प्लॅनिंग म्हणजे काय, की हळू-हळू, हळू-हळू प्लेयरला आपल्याला शॉर्ट इंटरव्हलच्या टबाटा मेथडपर्यंत पोहोचवणं ह्याला म्हणतात प्लॅनिंग ऑफ युअर एंड्युरन्स किंवा मग एका प्लेयरला हळू-हळू जंप्स विथ वेट्स पर्यंत पोहोचवणे. त्याला म्हणतात पिरियडायझेशन. आणि पिरियडायझेशनचा एक हे आहे, की आपण पीक परफॉर्मन्स पर्यंत प्लेयरला मॅक्सिमम परफॉर्मन्स पर्यंत कसं न्यायचं ह्याचं आपण प्लॅनिंग कसं करायचं हे आज आपण डिस्कस करणार आहे. तर एक फटीग कर्व्ह हा बरेच जणांनी पाहिला असेल. फटीग कर्व्ह म्हणजे काय? की आपण दमून जातो, की आज बाबा मी ट्रेनिंग केलंय आणि आज मी खूप दमले. तर ते दमणं जे आहे, ते काही-काही वेळेस चांगलं असतं आणि काही-काही वेळेस वाईट असतं. तर जनरली काय होतं, की आपण आधी एक्सरसाइज करतो. हं. मग आपण थोडंसं दमतो, अंगात सोरनेस येतो. तो सोरनेस आल्यावर काय होतं, की आपण झोपतो, रेस्ट करतो, आपण एक रिकव्हरी ड्रिल्स करतो, नीट जेवतो. त्याच्यानंतर त्या त्या रेस्टमुळे, त्या आरामामुळे आपली बॉडी जास्ती रिकव्हर छान होते. मसल परत बिल्डअप होतात. हं. मसलचे ब्रेकडाउन होतात. आपण एक्सरसाइज करून ते परत बिल्डअप होतात आणि बिल्डअप जेव्हा होतात तेव्हा अजून स्ट्राँग बिल्डअप होतात. त्याला म्हणतात गुड रिकव्हरी आणि न्यू परफॉर्मन्स लेव्हलला आपण पोहोचतो. म्हणजे आपण अजून स्ट्राँग बनतो. तर त्याला म्हणतात एक चांगला प्लॅनिंग, चांगलं पिरियडायझेशन, की आपण एका खालच्या लेव्हलवरनं वरच्या लेव्हलपर्यंत पोहोचणं हे चांगलं प्लॅनिंग ह्याला म्हणतात. हं. तर असं जर त्याला उलटं झालं समजा, की इतकं दमून दिलं आपण, इतकं आपण दमलो हं, की आपल्याला रिकव्हरीचा स्कोपच आला नाही, की एवढं दमलो, की बॉडी ब्रेकडाउन झाली आणि आपण रिकव्हरीला स्कोपच दिला नाही आणि बॉडी विल गो इंटू लाँग टर्म म्हणजे खूप काळासाठी फटीग स्टेटमध्ये जाईल. खूप काळ तो फटीग स्टेट तसाच राहील. बॉडी नीट रिकव्हर होणारच नाही. आपण इतकं जास्ती दमलो तर. आणि असा पण एक स्टेज आहे, की आपण इतकं कमी दमू हं, की बॉडीला म्हणजे त्या पुढे वरती जाणारच नाही. ठीक आहे. तर ह्या दोन्हीमध्ये एक बॅलन्स करणं गरजेचं आहे, की त्या सुपर कॉम्पेन्सेशनच्या स्टेजमध्ये म्हणजे रिकव्हरी छान झाली पाहिजे, की आपण एका लेव्हल 1 लेव्हलवरनं 2 लेव्हलवर जाऊ. म्हणजे एवढं जास्ती पण नाही दमायचं, की आपण दमूनच जाऊ. की आपण पुढे एक्सरसाइज करायला झेपणारच नाही. इतकं कमी पण नाही झालं पाहिजे, की आपल्याला काही इम्प्रूव्हमेंट होणारच नाही. तर तो एक प्रॉपर जो हा एक फटीग कर्व्ह आहे, तो एक नीट झाला पाहिजे, की आपण चांगलं दमू, त्याच्यानंतर रिकव्हरीला आपण थोडा वेळ देऊ, की झोपू, रिकव्हरी करू छान, जे आपण उद्या बोलणार आहे. आणि एका न्यू परफॉर्मन्स लेव्हलवर आपण स्वतःला नेऊ. त्याला म्हणतात गुड प्लॅनिंग. जर आपण जसं मी म्हणले तसं ट्रेनिंग सेशनमध्ये सारखं दमतच गेलो, रिकव्हरीच केली नाही, तर ट्रेनिंग सेशन आपले छोटे-छोटे होत जाणार आणि आपण तो कर्व्ह खालती शिफ्ट होत जाणार आहे. आपला परफॉर्मन्स खालती येत जाणार आहे. तर एक अप्रोप्रिएट प्लॅनिंग, अप्रोप्रिएट ट्रेनिंग ह्याचं बॉडीला खूप गरज असते, की आपण एका हायर लेव्हलला पोहोचू. हं. पण पिरियडायझेशन म्हणजे काय, की ट्रेनिंगला असं डिव्हाईड करायचं छोट्या भागांमध्ये, की ॲथलीटचा किंवा प्लेयरचा एक पीक परफॉर्मन्स एक चांगल्या परफॉर्मन्स हाय लेव्हलवर त्याचं
आपण नेऊन पोहोचवू. त्याला म्हणतात पिरियडायझेशन. तर पिरियडायझेशनचे वेगवेगळे भाग आहेत. तर एकाला म्हणतात पिरियड. पिरियड म्हणजे काय? जनरल प्रिपरेशन पिरियड, प्रिपरेशन पिरियड, कॉम्पिटिशन फेज आणि ट्रान्झिशन पिरियड. तर हे 3 मेनली प्रिपरेशन म्हणजे कॉम्पिटिशनच्या आधीचा. कॉम्पिटिशन म्हणजे कॉम्पिटिशन मधला आणि कॉम्पिटिशन नंतर म्हणजे ट्रान्झिशन किंवा टेपर म्हणतो आपण त्याला. तर ह्या 3 पिरियड्स असतात. ह्या 3 पिरियडमध्ये प्रिपरेशन पिरियडमध्ये 2 पिरियड्स असतात, की जनरल प्रिपरेशन फेज आणि स्पेसिफिक प्रिपरेशन फेज. त्याच्यानंतर कॉम्पिटिशन पिरियडमध्ये प्री कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन हे 2 असतात फेजेस आणि ट्रान्झिशन पिरियड जे तुमचं कॉम्पिटिशन झाल्यावर असते. तर प्रिपरेशन पिरियड जी असते ती तुमची साधारण एक 3 महिने ते 3.5 महिने अशी एक प्रिपरेशन पिरियड असते. त्याच्यात तुमचा दीड महिना, 1.5 ते 2 महिने जनरल प्रिपरेशन, 1.5 ते 2 महिने स्पेसिफिक प्रिपरेशन असा हा पिरियड असतो प्रिपरेशन. म्हणजे 3 ते 3.5 महिने आपण प्रिपरेशन फेजला असतो. कॉम्पिटिशन पिरियड म्हणजे कॉम्पिटिशनच्या एक 3 आठवड्या आधी हा प्री कॉम्पिटिशन पिरियड असणार आहे. आणि कॉम्पिटिशन पिरियड म्हणजे जो तुमचं कॉम्पिटिशन जेव्हा चालू आहे तेव्हा. आणि की एक महिनाभर त्याला म्हणतात ट्रान्झिशन पिरियड. तर हे तुम्हाला पक्क पाठ असलं पाहिजे, की प्रिपरेशन पिरियडमध्ये जनरल प्रिपरेशन, स्पेसिफिक प्रिपरेशन, कॉम्पिटिशन पिरियडमध्ये प्री कॉम्पिटिशन, कॉम्पिटिशन आणि मग ट्रान्झिशन पिरियड. त्याच्यात वेगवेगळे मॅक्रो सायकल्स आहेत. मॅक्रो सायकल म्हणजे तुम्ही एक ट्रेनिंग म्हणजे 3 महिने आपण घेतले, त्याच्यातला 1 महिना. 1 महिना म्हणजे तुमचा मेसो सायकल होणार आहे. 1 महिन्यांमधला पण 1 आठवडा हा तुमचा मायक्रो सायकल होणार आहे. आणि एका आठवड्यातला पण 1 दिवस तो होणार आहे तुमचा एक सेशन. आणि एक सेशन मधला पण कोणचं फिटनेस आज स्ट्रेंथ मी ट्रेनिंग करणार आहे किंवा वॉर्म अप करणार आहे, मग स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार आहे, मग मी खेळणार आहे, मग थोड्या वेळाने एन्ड्युरन्स. तर ह्या एक तुमचं कोणचं ट्रेनिंग आहे, तो ट्रेनिंग युनिट होणार आहे. तर ह्याची तुम्हाला माहिती असलं पाहिजे, की कसं मी प्लॅन करणार. तर जेव्हा प्लॅनिंग आपलं करायचं असतं आपल्याला, तेव्हा आपण असा एक टेबल मेनली करतो. म्हणजे प्रिपरेशन फेजमध्ये जनरली आपल्याला काय असतं, की खूप एक बेसिक फंडामेंटल्स आपल्याला डेव्हलप करायचे असतात प्रिपरेशन फेजमध्ये, की आपल्याला आपली बॉडी अजून तयार नसते. आपल्याला ती कॉम्पिटिशन लेव्हलपर्यंत न्यायची आहे. प्रिपरेशन फेज हा 3 ते 3.5 महिने आहे. सर्वात मॅक्सिमम महिने आहे. 4 महिने पण असू शकतो. तर अ, तो प्रिपरेशन पिरियडमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग, तुमचा एन्ड्युरन्स म्हणजे जे कंटिन्युअस फाटलेग ट्रेनिंग आपण म्हणतोय, लाँग ड्युरेशन हे पण ह्याच्यात येणार आहे प्रिपरेशन फेजमध्ये. तुमचा स्पीड ट्रेनिंग जे अजिलिटीच्या आधीचे ड्रिल्स आहेत, स्पीड ट्रेनिंग ड्रिल्स किंवा मग थोडेसे पॉवर ड्रिल्स. तर हे सगळे एक बेस जो तुमचा क्रिएट करायचा असेल, तो तुमच्या जनरल प्रिपरेशन फेजमध्ये असणार आहे. तर जनरल प्रिपरेशन फेजमध्ये तुमचं जे व्हॉल्यूम असतं, व्हॉल्यूम म्हणजे आपण ह्या गोष्टी आपण बघतो, की कोणत्या टाइप ऑफ ट्रेनिंग आपण करणार आहे, की तुम्ही आज स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार आहे, एन्ड्युरन्स ट्रेनिंग करणार आहे, फ्लेक्सिबिलिटी करणार आहे किंवा का तुम्ही स्पीड अजिलिटी करणार आहे. हे कंपोनेंट्स ऑफ युअर फिटनेस आहेत, की आज मी बाबा स्ट्रेंथ करणार आहे. काही-काही जण मी पाहिले, की ठीक आहे हे सगळे आपले कंपोनेंट्स आहेत. तर मी रोज एक-एक दिवस एक-एक करीन. म्हणजे आज मी स्ट्रेंथ करीन, नंतर मी फ्लेक्सिबिलिटी करेन, मग मी पॉवर करीन आणि मग रेस्ट. तर एक-एक कॉम्पोनंट एकदाच होतायत आठवड्यातले. हं. तर असं आपल्याला नाही करायचंय. आपल्याला समजा जर स्ट्रेंथ डेव्हलप करायची आहे, तर ती आठवड्यातनं आपली एक 3दा झाली पाहिजे. हे तर स्ट्रेंथ आपली आठवड्यातनं 3दा झाली पाहिजे. एन्ड्युरन्स आपला परत 3 ते 4 वेळा झाला पाहिजे. फ्लेक्सिबिलिटी जी आहे, ती आपली आठवड्यातनं मिनिमम 2दा झाली पाहिजे. अजिलिटी मिनिमम 2दा आठवड्यातनं. पॉवर मिनिमम 2. हा त्या पिरियडायझेशनचा प्लॅनिंग आहे. मी परत सांगते. स्ट्रेंथ ट्रेनिंग आपलं आठवड्यातनं 3दा झालं पाहिजे. एन्ड्युरन्स ट्रेनिंग 3 ते 4 वेळा झालं पाहिजे. फ्लेक्सिबिलिटी आपली 2 वेळा, अजिलिटी आणि पॉवर 2 वेळा. तर हे अशा आठवडा एक आपल्याला
डिव्हाइड करायचं आहे ह्या कॉम्पोनंट्समध्ये. म्हणजे तुमची एक मिझो सायकल, एक आठवडा आपल्याला ह्या कॉम्पोनंट्स त्याच्यात बसवायचे एका आठवड्यामध्ये. तर ते कसे बसवणार तुम्ही हे कॉम्पोनंट्स? तर त्याला तुम्हाला ह्या 5 गोष्टी लागतील. टाइप ऑफ ट्रेनिंग, की आज समजा मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार आहे. तर मी त्याच्यात किती वेळा करणार आहे? आता मी सांगितलं तसं मी आठवड्यातनं 3 वेळा करणार आहे. त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. दुसरं आहे मी किती हार्ड करणार आहे. हार्ड किती अवघड किती करणार आहे. तर आपण अ, त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया, की किती हार्ड. जसं आपण एंड्युरन्स बद्दल विचार केला, की 120% ऑफ युअर एम-एस, 100% ऑफ युअर मॅक्सिमम. तर ते हार्ड, दॅट इज युअर इंटेन्सिटी. त्याच्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे मी किती किती करणार आहे. किती एक्सरसाइजेस करणार आहे. एका एका स्ट्रेंथ ट्रेनिंग सेशनमध्ये मी 10 एक्सरसाइजेस करणार आहे का 50 एक्सरसाइजेस करणार. त्याला म्हणतात व्हॉल्यूम. त्याच्यानंतर ड्युरेशन. तर ड्युरेशन म्हणजे काय असतं, की मी किती वेळ करणार आहे. 1 तास करणार आहे, 1.5 तास करणार आहे का 5 तास पळणार आहे, काय करणार आहे. तर त्याच्यात ह्या ज्या फिटनेसच्या प्रिन्सिपल्स आहेत, त्या आपण इथे अप्लाय करायच्यात. प्लस जे आपले फिटनेसचे कॉम्पोनंट्स आहेत, स्ट्रेंथ, पॉवर, स्पीड, एजिलिटी, एंड्युरन्स आणि फ्लेक्सिबिलिटी ह्या आपल्याला त्या एका आठवड्यात बसवायच्यात. तर हे आपण कसं प्लॅन करू? तर जसे आपले हे स्टेजेस होते, की पहिल्यांदा जनरल प्रिपरेशन फेज. तर जनरल प्रिपरेशन फेज आणि स्पेसिफिक प्रिपरेशन फेजमध्ये मी म्हटलं तसं आपण जनरल प्रिपरेशन फेजमध्ये फंडामेंटल्स आपले नीट करू. म्हणजे समजा आता मी उड्याच मारायला लागले जनरल प्रिपरेशन फेजमध्ये, तर मला इंजुरी होणार आहे नक्की. किंवा मी डायरेक्टली अजिलिटीज करायला लागले, तर मला इंजुरी जास्ती होणार आहे, कारण एक बेस नसणार आहे माझ्या अंगामध्ये. तर मी जनरल प्रिपरेशन फेजमध्ये स्ट्रेंथ करीन जास्ती, एंड्युरन्स करीन. मेनली आपले कंटिन्युअस आणि फार्टलेग. स्ट्रेंथ ट्रेनिंगचे मी बेसिक कंपोनंट्स करीन जे आपण शिकलो ते. आणि एक 15 रेपिटेशन, 10 टू 15 रेपिटेशन्स हे आपल्याला ठेवायचे वजन. आणि फ्लेक्सिबिलिटीला फोकस करीन आणि थोडं स्पीड. तर ह्या 4 कंपोनंट्स मी जास्ती फोकस करीन जनरल प्रिपरेशन फेजमध्ये. तर जनरल प्रिपरेशन फेजमध्ये काय होतं, की तुमचं व्हॉल्यूम जास्ती असतं, की आम्हाला करण्यासाठी कंटिन्युअस रन करायला लागतं 1-1.5 तास किंवा भरपूर व्यायाम स्ट्रेंथ ट्रेनिंगचे एक्सरसाइजेस करावे लागतात. तर त्याच्यात व्हॉल्यूम जास्ती असतं, म्हणजे नंबर ऑफ एक्सरसाइजेस जनरल प्रिपरेशनमध्ये तुमच्या व्यायामाचे प्रकार जास्ती ठेवायचे. व्हॉल्यूम जास्ती, तुम्ही जास्ती वेळ ट्रेनिंग करणार आहे. कारण त्याची इंटेन्सिटी कमी असते. कारण आता मी फक्त 2 किलोनीच सुरुवात करणार आहे. पण मी 2 चेच जास्ती वेळा एक्सरसाइज करेन, जास्ती रिपिटेशन्स मारेन. मग हळू-हळू मी 15 हून रिपिटेशन 10 वर आणीन आणि मग मी जास्ती वजन उचलायला लागेन. तर म्हणून आपला व्हॉल्यूम जो आहे किंवा कंटिन्युअस ट्रेनिंगला आपल्याला जास्ती वेळ लागतो. 1-1.5 तास लागतो. तसं-तसं तुम्ही जर शॉर्ट इंटरव्हल्सला आला असाल तर त्याला एक 20 मिनिटच लागतात. तर व्हॉल्यूम जो आहे तो जास्ती ठेवायचा आहे जनरल प्रिपरेशनमध्ये. तुमची इंटेन्सिटी जी आहे ती लो टू मीडियम ठेवायची. आणि मेनली तुम्हाला जनरल प्रिपरेशनमध्ये फंडामेंटल्स आपल्याला जास्ती फोकस करायचे. जे कंपाउंड एक्सरसाइजेस आहेत, जनरल बॉडी एक्सरसाइजेस आहेत, ग्रुप एक्सरसाइज ते तसे एक्सरसाइजेस आपल्याला जनरल प्रिपरेशन फेजमध्ये ठेवायचे आहेत. जे तुमच्या स्पोर्ट्स स्पेसिफिक नाहीयेत. जे जनरल फंडामेंटल्स आहेत ते आपल्याला प्रिपेअर करायचं आहे जनरल प्रिपरेशनमध्ये. म्हणजे व्हॉल्यूम जास्ती, इंटेन्सिटी कमी. ड्युरेशन तुमचं जास्ती असणार आहे इकडे. आणि आठवड्यातली फ्रिक्वेन्सी तीच राहते, की स्ट्रेंथ ट्रेनिंग आठवड्यातनं 3दा. तुमचा एंड्युरन्स ट्रेनिंग एक 3-4दा आणि फ्लेक्सिबिलिटी 2दा. तर फ्रिक्वेन्सी तुमची तशी थोडीफार तीच राहते, पण हायर लेव्हलवर राहते. फ्रिक्वेन्सी जास्ती आहे, तुमची व्हॉल्यूम जास्ती आहे, ड्युरेशन जास्ती आहे जनरल प्रिपरेशन स्टेजमध्ये आणि तुमचं इंटेन्सिटी जी आहे ती लो आहे. त्याच्यानंतर आपण जम्प करू स्पेसिफिक प्रिपरेशनला. स्पेसिफिक प्रिपरेशन तसं नावच सांगतं, की स्पेसिफिक प्रिपरेशन. स्पेसिफिक प्रिपरेशनला मेन म्हणजे तुमचं स्पोर्ट्स स्पेसिफिक मूव्हमेंट जास्ती होणार आहे. म्हणजे आपल्या खो-खोमध्ये आपल्याला जम्प स्क्वॉट्स लागतात किंवा मग स्क्वॉटिंग जास्ती लागतं मूव्हमेंट किंवा मग डायव्हिंगची. तर ज्या एक्सरसाइजेस
स्पोर्ट स्पेसिफिक आहेत. म्हणजे आपण स्पीडवरून ॲजिलिटीवर जाऊ शकतो. हं. तसे एक्सरसाइजेस म्हणजे जनरल प्रिपरेशन एक आपण 2 ते 2.5 महिने केले, की मग आपण स्पेसिफिक प्रिपरेशनला जाणार आहे. स्पेसिफिक प्रिपरेशनमध्ये आपण ॲजिलिटीवर फोकस करू, पॉवरवर फोकस करू. हं. तर एक स्ट्रेंथ बेस तुमचा बनलेला असणार आहे आणि त्याच्या किंवा एक स्पीड बेस तुमचा बनलेला असणार आहे. तुमची बॉडी जास्त लवचिक असणार आहे, फ्लेक्सिबल असणार आहे. तर हा जो बेस जो आहे तो जनरल प्रिपरेशनमध्ये आपला झालेला असणार आहे. आणि मग आपण स्पेसिफिक प्रिपरेशनमध्ये जेव्हा जाऊ, तेव्हा तुमचा बेस तयार करून आपण पुढे जायचं. म्हणजे स्पोर्ट्स स्पेसिफिक म्हणजे आपल्याला अजिलिटी ड्रिल्स करू, तुमचं पॉवर ड्रिल्स करू. स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये आपण थोडीशी इंटेन्सिटी वाढवू. आता इंटेन्सिटी आपल्याला वाढवायला लागणार आहे. व्हॉल्यूम हळू कमी होणार आहे. इंटेन्सिटी हळू वाढणार आहे. म्हणजे आपण जास्ती वेट आपल्याला उचलता येणार आहे. म्हणजे इंटेन्सिटी वाढली. आपल्याला अ, चालण्यापेक्षा आपल्याला पळता येणार आहे. म्हणजे आपली इंटेन्सिटी वाढली. हं. स्पीडवरून आपण चेंज ऑफ डायरेक्शन्स फास्ट करणार आहे. म्हणजे आपली अजिलिटीची क्षमता वाढली. तर ते आपण स्पेसिफिक प्रिपरेशनमध्ये एक 2 ते 2.5 महिने स्पोर्ट्स स्पेसिफिक मूव्हमेंट्सवर टार्गेट करणार आहे. पण आपल्याला जो बेस आहे तो कंटिन्युअस ठेवायचा आहे. आपलं ट्रेनिंग आपल्याला तसं मॅनेज करायचं की बेस आपला स्ट्राँग पण आपण पुढे जायचंय स्पोर्ट्स स्पेसिफिसिटीकडे. त्याच्यानंतर आहे आपलं कॉम्पिटिशन पिरियड. तर प्री कॉम्पिटिशन पिरियडच्या वेळेस काय होणार आहे, की आपल्याला एकतर एनर्जी जास्ती लागणार आहे. कारण आपण कॉम्पिटिशन बाबा आता खेळायला लागणार आहे. म्हणून व्हॉल्यूम तुमचा कमी-कमी होत जाणार आहे. म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग तुम्ही एक 3दा करत असणार, तर ते हळू-हळू 2 वर येणार आहे. किंवा मग तुमचा एंड्युरन्स ट्रेनिंग तुम्ही 4दा करत असणार, तर ते हळू 3 वर येणार आहे. तर हळू तुमचं ट्रेनिंग नंबर ऑफ टाईम्स इन अ वीकमधनं आठवड्यातनं किती वेळा तुम्ही करताय, ते कमी होत जाणार आहे. तुमचं ड्युरेशन पण कमी होणार आहे. म्हणजे मी जर आधी 2 तास करत होते, तर ते 20 मिनिटं करणार आहे. तर तसं ड्युरेशन पण तुमचं हळू कमी होणार आहे. इंटेन्सिटी प्री कॉम्पिटिशनमध्ये हाय असणार आहे, पण तुम्ही टाईम कमी घेणार आहे एक्सरसाइजचा. तर अ, असं असणार आहे प्री कॉम्पिटिशन आणि कॉम्पिटिशन फेजचं मेन आपलं मोटिव्ह आहे, की मेंटेन ठेवणं. फक्त मेंटेन ठेवायचं. जे आपल्याला जनरल प्रिपरेशन, स्पेसिफिक प्रिपरेशन, प्री कॉम्पिटिशनमध्ये जे आपण मिळवलंय, ते आपल्याला कॉम्पिटिशन फेजच्या वेळेस मेंटेन करायचंय. म्हणजे तुम्ही एक स्पीड ड्रिल्स प्लस एंड्युरन्स ट्रेनिंग एकत्र 20 मिनिटं केलं, प्लस तुम्ही एक 2दा आठवड्यातनं स्ट्रेंथ केले, तर तेवढंच इनफ होतं कॉम्पिटिशन फेजमध्ये. तर कॉम्पिटिशन फेजमध्ये आपला फिटनेस कमी-कमी वेळ कमी-कमी होत जाणार आहे. जनरल प्रिपरेशनमध्ये फिटनेस मॅक्सिमम असणार आहे. आणि तसंच तुम्ही खो-खोचं बघितलं, तर खो-खोमध्ये पण आपण जेव्हा कोच आपल्याला शिकवतात, तेव्हा आपण जनरल बेसिक्सवर आपण जनरल प्रिपरेशनमध्ये करतो. आणि कॉम्पिटिशन फेजमध्ये आपण टॅक्टिकली जास्ती करतो, की आपण जास्ती खो-खोमध्ये आपण जास्ती चांगले झालो असतो. म्हणून मग कॉम्पिटिशन फेजमध्ये आपण खो-खो गेम जास्ती खेळणार आहे, कॉम्पिटिशन जास्ती खेळणार आहे, पण ट्रेनिंग थोडंसं कमी करणार आहे. पण ते ॲट हाय इंटेन्सिटी किंवा एक मेंटेन्ड इंटेन्सिटीला आपण कॉम्पिटिशन फेजला ठेवणार आहे, की खूप जास्ती बाबा दमणार पण नाही, की कॉम्पिटिशनचा परफॉर्मन्स कमी होईल. हं. म्हणून मग आपण एक मेंटेनन्स म्हणून कॉम्पिटिशन फेजमध्ये करणार आहे. प्री कॉम्पिटिशन फेजमध्ये आपण हायेस्ट इंटेन्सिटी ठेवणार आहे. आणि नंतर टेपर किंवा ट्रान्झिशन पिरियड. तर ट्रान्झिशन पिरियडमध्ये 2 स्टेप्समध्ये आपण करू शकतो. ट्रान्झिशन पिरियड म्हणजे काय आता प्लेयर दमलाय कॉम्पिटिशन नंतर. म्हणून हळू आपण ट्रेनिंग कमी-कमी करत जातो. म्हणजे एक 4 आठवडे आपण हळू कमीपासून हळू वाढवतो. परत कमी करतो. तर असं 2 पीक्समध्ये आपण करतो, की आपण रेस्ट देतो. एक 2-3 दिवस रेस्ट देतो. हळू ट्रेनिंग परत स्टार्ट करतो. हं. थोडंसं ट्रेनिंग लोड झाला, की परत थोड्या वेळ प्लेयरला सांगतो, की "तू आराम कर." परत हळू कमी होत करतो. परत एक पीक घेतो. हं. आणि मग आपल्या जनरल प्रिपरेशनचा फेज परत सुरू होतो. हं. तर हं. तर ह्या चार्टमध्ये तेच दाखवलंय, जे आता मी बोलली की प्रिपरेटरी फेजमध्ये आपण व्हॉल्यूम हाय असतो आणि फ्रिक्वेन्सी नॉर्मल असते, पण इंटेन्सिटी एकदम लो असते. हं. त्याच्यानंतर तुमच्या प्रिपरेटरी फेजमध्ये तुम्हाला
व्हॉल्यूम थोडासा मीडियम असतो, फ्रिक्वेन्सी पण मीडियम असते आणि हे पण स्पेसिफिक प्रिपरेशन फेज असतो तुमचा. प्री कॉम्पिटिटिव्ह सीझनमध्ये तुमचं इंटेन्सिटी थोडीशी हाय टू हाय टू मीडियम असते. फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी हाय असते. हे सगळं व्हॉल्यूम लो व्हायला लागतो. कॉम्पिटिशनच्या वेळेस व्हॉल्यूम लो होतो. इंटेन्सिटी मॅक्सिमम असते कारण तुम्ही खो-खो खेळताय तेव्हा आणि ट्रान्झिशन पिरियडमध्ये सगळंच लो होऊन जातं. तर असं तुमचं पिरियडायझेशन तुम्ही प्लॅन करायचंय. तर आता एक प्रश्न येतो, की मी कसं काय प्लॅन करायचं? तर तुम्हाला तुमची कॉम्पिटिशन केव्हा आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. जर जर माझी कॉम्पिटिशन 1 वर्षानंतर आहे, पुढच्या नोव्हेंबरमध्ये आहे, तर मी नोव्हेंबरपासून मागे कॅल्क्युलेट करतील, की प्री कॉम्पिटिशन, मग स्पेसिफिक प्रिपरेशनचे 3 महिने आणि जनरल प्रिपरेशनचे 3 महिने. तसं प्लॅन करत मी माझं पिरियडायझेशन प्लॅन करेन. आता जे मिझो सायकल्स जे आहेत, आठवडा अ, ठीक आहे. आता ह्या पिरियडायझेशनला आपण काय म्हणतो लिनियर पिरियडायझेशन जे आता मी तुम्हाला चार्ट दाखवला, की आपण व्हॉल्यूम हळू-हळू कमी करत जातो, इंटेन्सिटी वाढवत जातो. त्याला म्हणतात लिनियर पिरियडायझेशन आणि ही एकदम सोपी मेथड आहे, कॉमन मेथड आहे. दुसरी आहे अंड्युलेटिंग किंवा नॉन लिनियर पिरियडायझेशन. त्याच्यात काय होतं, की व्हॉल्यूम आणि इंटेन्सिटी व्हेरी होत जाते. कारण काही-काही स्पोर्ट्समध्ये समजा फुटबॉल आपण घेतला, तर त्यांचे सीझन्स असतात, सारखे सीझन्स असतात. मग कमी-जास्त त्यावेळेस करावं लागतं किंवा लीग्स असतात. भरपूर मॅचेस जिथे असतात, तिथे कमी-जास्त करावे लागतात. तिथे असं लिनियर पिरियडायझेशन आपल्याला नाही ठेवता येत, की आधी व्हॉल्यूम छान करा, मग आपली मॅच येतेय, मग इंटेन्सिटी वाढवा. असं नीट नाही करता येत. त्याला लिनियर नाही करता येत काही-काही याच्यामध्ये. अ, नाहीतर मग काही-काही स्पोर्ट्समध्ये आपण नॉन लिनियर करतो. दुसरं आहे जे मेसो सायकल्स आहेत, 1 आठवडा मायक्रो सायकल म्हणजे 1 आठवड्याचं जे ट्रेनिंग आहे, तर त्यात आपण अ, काय करणार आहे, की 1 आठवडा म्हणजे मायक्रो सायकल आणि मेसो सायकल म्हणजे 4 आठवडे. तर पहिला आठवडा आपण लोड म्हणजे आपण लोड देणार आहे, की वजन त्यांचं वाढवणार आहे. म्हणजे क्षमता, वजन वाढवण्याची उचलायची क्षमता वाढवणार आहे. मग आपण थोडंसं कमी वजन देणार आहे. नंतर परत वाढवणार आहे, परत कमी. म्हणजे त्यात पण आपण रिकव्हरीला स्कोप देऊ शकतो. तर त्यात पण भरपूर व्हेरिएशन्स आपण करू शकतो, की प्रत्येक आठवडा आपण वेगवेगळा ट्रेनिंग प्लॅन करू शकतो, की आज मी हाय करणार आहे, नेक्स्ट वीक मी थोडंसं लो करेन. परत किंवा मग हळू म्हणजे मी हळू 3 आठवडे वाढवीन आणि तिसरा आठवडा आहे तो मॅक्सिमम वाढवीन. चौथा आठवडा थोडंसं मी आराम करेन. तर त्यात पण आपण रिकव्हरीला स्कोप देऊ शकतो. ते प्रत्येक महिन्याचे 4 आठवडे पण आपण प्लॅन करू शकतो. तर प्रत्येका ट्रेनिंग फेजमध्ये भरपूर काय-काय व्हेरिएशन्स आपण आणू शकतो. ठीक आहे. तर असं समजा मी एक्झाम्पल एक आठवडा म्हणजे तुमचा मायक्रो सायकल एक प्लॅन केलाय, की म्हणजे माझ्याकडे एक आठवडा आहे मंडे टू सॅटरडे. मी माझ्याकडे मॉर्निंग टाईम आहे, माझ्याकडे इव्हनिंग टाईम आहे. मॉर्निंग टाईमला मी स्पीड किंवा पॉवर करीन. आणि आपण आधी हा बघूया हां. हा एक तुमचा बेसिक जनरल प्रिपरेशन आहे, की मी आधी अप्पर बॉडी करीन. हं. की सकाळी अप्पर बॉडी, संध्याकाळी मी लोअर बॉडी करीन. मध्ये मी एंड्युरन्स करीन. परत हे तुमचं व्हॉल्यूम जास्ती असणार आहे, की मी पूर्ण अप्पर बॉडी करणार आहे, पूर्ण लोअर बॉडी करणार आहे. त्याच्यात मी स्पीड पण ॲड करणार आहे. आणि मध्ये-मध्ये मी एंड्युरन्स करणार. तर हे तुमचे बेसिक जनरल प्रिपरेशन फेजमध्ये हे असा टाइपचा प्लॅन असू शकतो आणि त्याच्यामुळे तुम्ही फ्लेक्सिबिलिटी पण करू शकता. म्हणजे 4ही कॉम्पोनंट्स तुमचे जनरल प्रिपरेशनला आले. त्याच्यानंतर असा पण आपण प्लॅन करू शकतो, की एकदा आपण सकाळी स्पीड केलं, संध्याकाळी लोअर बॉडी केली. सकाळी एंड्युरन्स केलं, संध्याकाळी अपर बॉडी केली. म्हणजे एकदा लोअर बॉडी, एकदा अपर बॉडी. पण हे तुम्हाला स्ट्रेंथ ह्याच्यात 4 वेळा करावे लागते. आपण असं पण करू शकतो, की एकदा फुल बॉडी, एकदा अपर बॉडी, एकदा लोअर बॉडी. म्हणजे 3दा आपलं झालं पाहिजे सगळं. तसं पण आपण मॅनेज करू शकतो आणि मध्ये-मध्ये आपण एंड्युरन्स देऊ शकतो. आणि स्पीड मी जनरली रेकमेंड करते, की अपर बॉडी स्ट्रेंथच्या वेळेस आपण स्पीड केली तर लवकर दमणार नाही. म्हणून तसं आपण वेगवेगळ्या गोष्टी ह्यात प्लॅन करू शकतो. हं. ठीक आहे. तर पिरियडायझेशन मेन म्हणजे आपण अशा प्रकारे प्लॅन
हे केलं जातं. तर ह्याच्यात काही कोणाची शंका आहे? ह्यात शंका आहे कोणाची? क्वेशन? पिरियडायझेशन आहे ना, हे सोपं आहे. फक्त आपल्याला प्रॅक्टिसची थोडीशी गरज आहे. एक 4-5 प्लेयर्स बरोबर आपण थोडी प्रॅक्टिस केली आणि त्या कॉम्पोनंट्समध्ये आपण फिट केलं, तर मग पिरियडायझेशन खूप सोपं आहे करणं.